In this clip, we are seeing part 3 of first lesson rational and irrational numbers. Let's see here decimal representation of rational numbers. We know if we use decimal fractions while dividing the numerator of rational numbers by its denominator, we get the decimal representation of a rational number. And for that, we see one example, 5/4. In the given rational number 5/4, here 5 is a numerator and 4 is a denominator, means we have to divide 5 by 4, and for that we use our regular method and written as 5 divided by 4. Here 5 is a dividend and 4 is a divisor. Divisor is less than dividend. Then we first recall a table of divisor, that is here 4. In table there is at first position is 4, that is less than 5. Therefore here quotient is 1 and we take 4 on the 4 under the dividend. Then subtraction is 1. Here no more numbers in dividend is remain, but remainder is 1. For that we take a decimal point on quotient after 1. Then we can take 0 after 1 at a remainder. Then the number is 10 as a dividend. Again we recall the table of 4. Now at second place there is 8 less than 10. Therefore here at quotient we take 2 and we write 4 to the 8 under the 10. Then subtraction is 2. Now we can take 0 after 2. Here 20 is as dividend. We recall table of 4 again, and finally in table 20 is there at 5th place. Then we take 5 at quotient place and 4 5 that 20 take under 20 and subtraction is 0. Here stops the division process, and we can say the decimal representation of 5/4 is 1.25. In this case, after dividing 5 by 4, the remainder is 0. Hence, the process of division ends. Such a decimal form of a rational number is called a terminating decimal form. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स हेच आपण मराठीमधून पाहणार आहोत. जर आपल्याला एखादा रॅशनल नंबर दिला तर त्याच्यामध्ये असलेला जो अंश आहे त्याला जर छेदाने भागलं तर मिळणारं जे उत्तर असतं ते आपलं डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर याला आपण बोलू शकतो. आणि यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतो आहे 5/4, दॅट इज 5/4. आपणास दिलेला जो रॅशनल नंबर आहे 5/4 हा याच्यामध्ये 5 हा अंश म्हणजे ज्याला आपण भाज्य बोलतो आणि 4 हा छेद त्याला आपण भाजक बोलतो. तर हा जो भागाकार आहे तो आपण नेहमीच्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत. 5/4 इथे 5 हा भाज्य तर 4 हा भाजक आहे. 5 हा 4पेक्षा मोठा आहे म्हणून भागाकार करताना आपण नेहमी जो टेबल बोलतो आपण भाजकाचा 4चा ज्याने भागाकार घालवायचा आहे करायचा आहे त्याचा, तर इथे 5ला भागायचं आहे 4ने, मग 4 1 4. 5पेक्षा लहान संख्या येते 1 नंबरला म्हणून 4 1चा भाग जातो इथे 4 1 4 आणि 4 5च्या खाली लिहून आपण त्याची वजाबाकी करतो आणि ती वजाबाकी 5/4 1 येते. आता जरी भाज्यामधले नंबर संपले असतील तरी देखील आपण पुढे भागाकार करू शकतो. तर शिल्लक जी 1 राहिलेली आहे त्यासाठी आपण वरती भागाकाराच्या ठिकाणी डेसिमल पॉईंट घेऊन 1च्या पुढे खाली जे शिल्लक आहे 1च्या पुढे आपण 0 घेऊन
भागाकार करू शकतो. तर एकच्या पुढे 0 घेतल्यावर 10 हा आता सध्या नवीन भाज्य आहे. पुढे 4चा टेबल पुन्हा बोलायचं आहे आपल्याला. 10 एवढी संख्या किंवा त्याच्यापेक्षा लहान असणारी संख्या बघायची आपल्याला 4च्या टेबलमध्ये. तर 4 2 8 ही संख्या येते 10पेक्षा लहान लगतची संख्या, म्हणून 2चा भाग जातो. म्हणून 2 हा पॉईंटच्या पुढे लिहितो आपण भागाकाराच्या ठिकाणी आणि यांचा गुणाकार 8 हा 10च्या खाली लिहितो आणि त्यांची वजाबाकी 10 वजा 8 ही 2 ही येते. तर 2च्या पुढे पुन्हा आपण 0 घेतो आहे, तर 20 ही संख्या येते आणि 20 ही संख्या आपल्याला पुन्हा भाज्य म्हणून नवीन येते. तर 4च्या टेबलमध्ये पुन्हा बघायचं आपल्याला 20 आहे किंवा 20पेक्षा लहान येणारी संख्या. तर 4 5 20 एक्झॅक्टली 20 संख्या येते, म्हणून 5चा भाग जातो. म्हणून 5 हा अंक भागाकाराच्या ठिकाणी देतो आपण 2च्या पुढे आणि 4 5 20 ही 20च्या खाली अंक लिहितो. 20 वजा 20 25ची वजाबाकी पुन्हा 0 येते आणि अशा प्रकारे हा भागाकार इथेच थांबतो आहे. तर 5/4 हा जो रॅशनल नंबर आपल्याला दिलेला होता तो 1.25 अशा प्रकारे डेसिमल फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि या भागाकारामध्ये आपण 5/4 म्हणजे 5ला 4ने भागला असता बाकी 0 येते आणि म्हणून ही भागाकाराची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे थांबते. आणि अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्ममध्ये जो रॅशनल नंबर आहे तर त्याला काय बोलतो आपण, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. We just know that every rational numbers can be written in non-terminating recurring decimal form. And for example, we take first 7/6. If we divide 7 by 6, then the quotient will be 1.1666 ... Here division is not terminating and in quotient 6 comes again and again. That type of decimal number we says non-terminating recurring decimal form. Here 6 is recurring number and we just give a dot or line on the head of recurring number. Next one is 5/6. If we divide 5 by 6, then quotient is 0.8333 ... Here again division is non-terminating and 3 is a recurring number, so we give a line or dot on the head of 3. Then next one is -5/3. In division process we don't give negative number, we just give negative sign to answer direct. Here also 6 is recurring number, so we give line on 6. Then 22/7 is the next one. If we divide 22 by 7, then division is non-terminating. 3.142857 142857 ... That is here 14857 is a recurring group. So we give a line on the whole recurring group. Then 23/99 is the next example and its division is 0.2323 ... Here also 23 is a recurring group, so we give a line on 23, that is a whole recurring group. Similarly, a terminating decimal form can be written as a non-terminating recurring decimal form. For example, we seen that 5/4 is 1.25 is a terminating decimal form. It can be written in the form of 1.250000 ... That is, we can take many zeros after 5 and in this form we can write as 1.250 bar. Let us see now practice set number 1.3. Question is, write the following rational numbers in decimal form, and first one is 9/37. We divide here 9/37. For this, first we make a table of 37 and then we divide 9/37
by regular method. This division is non-terminating recurring. So division is 0.2432 dot dot dot, that is 243 is a recurring group. So it can be written as 0.243 bar. Like this, we can solve all the examples given in practice set 1.3. Thank you.